नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे कितके दिवस झाले आपल्याला प्रश्न पडलेला होता की नक्की काय झालेलं आहे, आशाला जेलमध्ये का पाठवलेलं आहे, डॅडीने नक्की काय कारस्थान केलेलं आहे म्हणून आशावरती जेलमध्ये जायची वेळ आलेली आहे। ते सत्य समोर येणार आहे आणि सर्व गावांनी सूर्याला वाळीत टाकलेलं होतं, परंतु सूर्याचा आता जय जयकार होणार आहे। कारण एक मुलगी छोटीशी पाण्यामध्ये बुडत असते तेव्हा फक्त आणि फक्त सूर्याने त्या नदीत उडी टाकलेली असते आणि तिचा जीव वाचवलेला असतो। हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आता सूर्या तात्यांना घेऊन घरी येतो। तात्यांची अवस्था खूप वाईट झालेली असते। तात्या म्हणत असतात की सूर्या, तू काळजी करायची काही गरज नाहीये, मी आहे तुझ्या पाठीशी, तू खंबीरपणे उभा राहा, असं तात्या बोलत असतात। आणि तात्या सूर्याला आधार देत असतात। सूर्याला म्हणत असतात की तू अजिबात काळजी करू नको, मी तुझ्याबरोबर आहे। आणि मग तिथे लगेचच तुळजा सगळेजण आलेले असतात। आशा रडत असते। आशा म्हणत असते, काय अवस्था करून घेतली हो तुम्ही तुमची, मी गेल्यानंतर तुमची अवस्था अशी होईल असं वाटलं नव्हतं मला, असं म्हणत आशा ही रडत असते। आशाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि आशा मात्र म्हणत असते की हे सगळं काय झालंय, तुम्ही ही अवस्था काय करून घेतलेली आहे, हे आशा बोलत असते। आणि त्याचबरोबर इकडे सूर्या म्हणत असतो की एवढं कळतंय ना, जा ना मग निघून, कशाला थांबलीस इथे, जा निघून आत्ताच्या आत्ता, असं सूर्या आशाला बोलत असतो। आणि त्यासोबतच तो म्हणत असतो की एवढं तुझ्या लक्षात येतंय ना, मग इथे थांबायची काहीही गरज नाही। तात्या मात्र ओरडत असतात, नाही सूर्या, मी तुला काही होऊ देणार नाहीये, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तुला कोणाचीही कसलीही काळजी करायची गरज नाही, असं तात्यांचं म्हणणं असतं। आणि तात्या मात्र हे सगळं बोलत असतात। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सूर्या त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि सूर्याला तुळजा म्हणत असते, काय झालंय नक्की। धनु त्याचबरोबर राजू, भागू सगळेजण विचारू लागतात की असं काय घडलेलं आहे, नक्की का तात्यांनी असं केलेलं आहे। तेव्हा सूर्या सगळा घडलेला प्रकार सांगत असतो। भिंतीवरती लिहिलेलं असतं, बाप दारोडा, आई चोर, आणि हे सगळं झालेलं आहे। आणि हा सूर्या जो आहे तो प्रत्येक वेळेस आपल्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहे, पण असं काहीही घडलेलं नाही, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडलेल्या असतात त्याच वेळी इकडे राजवीर जो असतो त्याला अचानक त्रास होऊ लागतो, त्याला स्वप्न पडतं आणि त्याला स्वप्नात दिसत असतं ते खूप भयानक असतं। म्हणजे जणू काही 20 वर्षापूर्वीची गोष्ट असते आणि राजवीरने तो खून पाहिलेला असतो। तो खून असतो तो म्हणजे गावातल्या त्या पुजाऱ्याचा। त्याचबरोबर त्याला दिसत असते ती म्हणजे आशाच्या हातामध्ये दागिने असतात आणि त्याचबरोबर पाठीमागून आलेला असतो तो म्हणजे जालिंदरने तो खून केलेला असतो आणि तो पुजाऱ्याचा खून जालिंदरने केलेला आहे। आणि म्हणजे जालिंदरने पुजाऱ्याचा खून करून आशाला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। एवढी भयानक गोष्ट घडलेली आहे आणि ते नालायक त्या माणसाने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की आशा पुजाऱ्याबरोबर पळून गेली, पण आशाला जेलमध्ये टाकलेलं आहे, ते म्हणजे पुजाऱ्याच्या खुनाच्या आरोपात आशाला जेलमध्ये टाकलेलं असतं। आणि हे पाहिलेलं असतं ते राजवीरने। राजवीरची आई राजवीरला म्हणत असते की खरंच बाळा, ते इतक्या दिवस झालं तुला त्रास होतोय, अजूनही ते स्वप्न तुझ्या समोर आहे। आणि त्यासोबतच म्हटलं जात असतं की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, असं ती सांगत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडलेलं असतं काजूपुड्यांनी आणि दुकान उघडून काजूपुड्या जे आहेत ते बोलत असतात। आणि मग तेवढ्यातच एक पोरगं तिथून ओरडत जातं आणि म्हणू लागतं की कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आणि ती म्हणजे काजूपुड्याला म्हणत असतात की नुसते दुकान उघडून बसलाय, माणसं तर आहेत का तुमच्या दुकानात, असं ते बोलत असतात। आणि त्याच वेळी त्यातला एक जण धावत इकडे येतो आणि सांगू लागतो की खूप मोठी गोष्ट घडली आहे, कारण ती मुलगी पाण्यात पाय घसरून पडते, तिला पोहता येत नसतं, तिची आई इकडून ओरडू लागते, बाप अपंग असतो। आणि ते म्हणू लागतात की काहीही झालं तरी आता ह्या मुलीला कोण वाचवणार, आता कोण उडी मारणार पाण्यात। सूर्या तिथं असतो, त्यांच्याशी बोलत असतो, कारण सूर्या त्यांना म्हणत असतो की मला भाजीपाला द्या तुमचा, आम्ही चांगला भाव मिळवून देईल, तुमच्या शेतात चांगला भाजीपाला आलेला आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि हे सगळं बोलणं ऐकत असतात ते म्हणजेच इकडे खुर्ची जो छत्री जो असतो तो सगळं ऐकत असतो आणि छत्री मात्र पुढचा डाव आखत असतो। इकडे गावकरी ओरडत असतात, गावकरी म्हणत असतात की वाचवा वाचवा। त्याचबरोबर आता ही बातमी घरीही पोचलेली असते आणि घराकडूनही आता धावत तुळजा त्याचबरोबर सगळ्या बहिणी आलेल्या असतात। आणि त्यासोबतच
सूर्याने पाण्यात उडी टाकलेली आहे. आता काय होईल हा प्रश्न पडलेला असतो. पक्षी सगळेजण तिथं असतात आणि सगळे घाबरलेले असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ते सगळी लोक तिथं असतात आणि त्या मुलीचे आईवडील म्हणत असतात की आमच्या मुलीला वाचवा, आमच्या मुलीला वाचवा, हे चाललेलं असतं. आणि ते एवढा पट्टीचा पोहणारा कोण आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि म्हणूनच ते बोलत असतात. आणि त्याचवेळी सूर्याने त्या पाण्यामध्ये उडी टाकलेली असते आणि त्याचबरोबर सूर्याने त्या मुलीला बाहेर काढलेलं असतं. आता सगळ्यांना विश्वास पटलेला असतो की सूर्या त्या मुलीला वाचवणार आणि मग सूर्या त्या मुलीला घेऊन येत असतो. तेवढ्यात तुळजा म्हणते, बघितलं का, त्या मुलीला घेऊन आपला सूर्य यायला लागलेला आहे, कारण सूर्या कधी हरूच शकत नाही हे बोलणं जात असतं. आता सूर्याने त्या मुलीला बाहेर काढलेलं असतं. त्या मुलीची आई सूर्याची माफी मागत असते. मग तिथे आता समोर येते ती तुळजा. सूर्या म्हणतो, अगं तिला बघ आधी. तुळजा जाते त्या मुलीच्या छातीवर पोटावर ताप देऊन तिच्या शरीरात गेलेलं जे पाणी आहे ते बाहेर काढते. सूर्या म्हणत असतो की मला माफ करा, माझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं सूर्या बोलत असतो. तो म्हणत असतो की मान्य, मला तुमची इच्छा नव्हती, तरीही तुमच्या मुलीला मी बाहेर काढलेला आहे, वाचवलेला आहे. मी बघू शकत नव्हतो ना, कारण एखादी मुलगी असा तिचा जीव जात आहे ही गोष्ट मी पाहू शकत नव्हतो आणि त्यामुळंच मी तुमच्या मुलीला वाचवलेला आहे असं सूर्या बोलत असतो. आणि त्या बायका ज्या आहेत तिथं बोलणारी लोक आहेत त्यांच्या तोंडात जणू काही सूर्याने शेण घातलेलं असतं आणि त्यांना त्यांची लायकी दाखवलेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र तुळजा समोर येते आणि म्हणू लागते की अरे सूर्या, तुला माहिती आहे का आता काय प्रॉब्लेम होणार आहे. तेव्हा तुळजा तिथं म्हणते की अरे पण आता आपण या मुलीला शिवलंय ना, मग ही सगळी लोक तिला नाही घेऊन जाऊ शकणार. सूर्या म्हणत असतो, असं कसं म्हणतेस. तर तुळजा म्हणत असते, बरोबर आहे सूर्या, तू विसरलास का, अरे ह्या मुलीला आपण शिवलेलं आहे, मग ह्या सगळ्यांना कसं घेऊन जाऊन जा शकणार आहेत, कारण आपण शिवलेली कोणतीच गोष्ट यांना चालत नाहीये, मग हे कसं शक्य आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मग तुळजा मात्र म्हणत असते. तेव्हा ती तिथे येते आणि सगळ्यांच्या समोर बोलू लागते. ती म्हणू लागते की कसं शक्य आहे आणि मग त्या मुलीच्या आईलाही बोलत असते. त्यावेळेस राजू म्हणत असते की बरोबरच आहे, आता कसं शक्य आहे, कारण दादा हे कसं शक्य आहे, कारण आपण कुठल्याही गोष्टीला हात लावलेला गोष्ट यांना चालत नाहीये, मग आता काय करायचं आहे हा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. आणि मग बहिणी त्याचबरोबर तुळजा हे सगळेजण हे बोलत असतात. तेव्हा मात्र लोक म्हणत असतात की कसं आहे, तुझ्या आईनं जे पाप केलेलं आहे, तू एका मुलीचा जीव वाचवला म्हणून ते धुतलं जाणार नाही. त्यावेळेस धनू तिथे येते आणि धनू बोलायला सुरुवात करते, बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं, ते पाप धुतलं जाणार नाहीये, पण एखाद्या वयस्कर माणसाला घरामध्ये आश्रय देणं हे पाप असू शकतं का, या गोष्टींचा तुम्ही विचार केला आहे का, हे धनू बोलत असते. कारण एका वयस्कर, आम्ही मानत नाहीये ती आमची आई आहे, पण तिला गरज होती, तिला घरामध्ये आधार दिलेला आहे, तर ही कोणती चूक असू शकते ते सांगा. पण आमच्यावर अन्याय तर तुम्ही केलेला आहे, तुम्ही आमच्याशी चुकीचं वागलेलं आहे. आजपर्यंत सांगा की सूर्यामुळं कोणाला त्रास झालेला आहे. भागूही तिथं बोलायला येते, तीही बोलत असते, तुमच्याकडे माणुसकी नाहीये, कारण आजपर्यंत जेव्हा जेव्हा गरज लागलेली आहे तेव्हा तेव्हा सूर्यादादा हा तुमच्या प्रत्येकाच्या मदतीला धावून आलेला आहे आणि सूर्यादादाने तुमच्या सगळ्यांची मदत केलेली आहे. पण तुम्ही काय केलेलं आहे सूर्यादादासाठी, तुम्ही तर काहीच केलेलं नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आता भागू बोलत असते. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या मुलीचे आईवडील जे आहेत ते सूर्याची माफी मागतात आणि म्हणू लागतात की आम्हाला माफ कर, आज तुझ्यामुळे आमची मुलगी जिवंत राहिलेली आहे, अन्यथा आम्ही आमच्या मुलीला मुकलो असतो. आणि गावकऱ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर ते माफी मागू लागतात. इकडे डॅडींना मात्र राग आलेला असतो. डॅडी म्हणत असतात की आता मुळासकट सगळं काढायची गरज आलेली आहे, सूर्याला आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबाला मी बर्बाद करणार आहे असं डॅडींनी ठरवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.